वटपौर्णिमेच्या दिवशी पाळायच्या आहेत. या 3 साड्या चुकून सुद्धा वटपौर्णिमेला घालायच्या नाहीत. आणि गर्भवती महिलांनी काय करावे, एकच गुंडी किती महिलांनी वापरावी किंवा मग उपवास कसा करावा. जर आपल्याकडून काही अशा चुका झाल्या तर ते खूप अशुभ मानले जाते. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कोणत्या आहेत त्या 3 साड्या ज्या आपण घालायच्या नाहीत, चुकून सुद्धा अशा चुका करायच्या नाहीत. वटपौर्णिमा 29 जून सोमवार या दिवशी असणार आहे. वटपौर्णिमा का साजरी करतात, तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले होते व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते ते म्हणजे वडाचे. तो दिवस होता तो म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली व या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्वजण स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतो. पौर्णिमाची तिथी प्रारंभ होते 28 जून 2026 रविवारी सकाळी 8:30 वाजता म्हणजे 8:35 ला व ज्येष्ठ पौर्णिमाची समाप्ती 29 जून रोजी सकाळी 8:45 वाजता म्हणजे 8:48 ला संपते. म्हणजेच उदय तिथीनुसार आपण 29 जून सोमवार या दिवशी वटपौर्णिमा साजरी करणार आहोत. तर वटपौर्णिमेची पूजा कधी करू नये, 28 जून 8:30 वाजता सकाळी पौर्णिमाची तिथी प्रारंभ होते आणि दुसऱ्या दिवशी 29 जून 8:48 ही तिथी संपणार आहे. परंतु यामध्ये 29 जूनला सकाळी 6:44 ते 8:27 पर्यंत राहू काळ असणार आहे. राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये, त्यामुळे सकाळी राहू काळामध्ये वडाची पूजा शक्यतो महिलांनी करू नका. म्हणजे तुम्ही 8:27 नंतरच पूजा करणे अनिवार्य राहील. आपल्या भोलेनाथाचा दिवस म्हणजे सोमवार हा सौभाग्यवर्धक असे वटपौर्णिमेचे व्रत ठरणार आहे. वटपौर्णिमा पूजा पद्धत. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावे. व्रताचा संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. वडाच्या झाडाला पूजनासाठी ताटात फुले, अक्षता, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर किंवा पुरणपोळी, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादा ब्लाउज पीस, यथाशक्ती गोड काहीतरी असावे. आंबा, हळदी कुंकू यासारख्या गोष्टी ठेवा. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. विवाहित स्त्रियांना सौभाग्याची लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद मिळतात. वटपौर्णिमेला कोणती साडी नेसावी व नेसू नये, तर वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांना तुमच्याकडे असेल तर अवश्य परिधान करा. हा रंग सुख सौभाग्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे. हिरवा रंग जास्त करून तुम्ही परिधान केलाच पाहिजे, यामुळे सौभाग्यामध्ये वाढ होते. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा कुंकवाचा लाल रंग किंवा पिवळा रंग, भगवान श्री हरी विष्णूंचा आवडता रंग, गणपती बाप्पा यांचा सुद्धा पिवळा रंग आवडता रंग आहे, तुम्ही तो परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा, उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी असा ऑरेंज कलर तुम्ही परिधान करू शकता. परंतु या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला काळा रंग, पांढरा रंग आणि या रंगाच्या साड्या परिधान करायच्या नाहीत. तसेच तुम्ही मासिक पाळीमध्ये वापरलेली कोणती साडी असेल ती साडी सुद्धा वटपौर्णिमेला चुकून सुद्धा घालायची नाही. किंवा एखाद्या सुतक मध्ये वापरलेली साडी वटपौर्णिमेला घालू नये. किंवा तुमच्याकडे लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडी सुद्धा तुम्ही वटपौर्णिमेला परिधान करू नये. पूजा झाल्यानंतर सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी काळा आणि पांढरा रंग असलेले तुम्ही घरचे कपडे देखील या रंगाचे परिधान करू नका, कारण वटपौर्णिमेचा अख्खा दिवस हा खूप शुभ असतो. या दिवशी सोमवार आलेला आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला याच रंगांचे कपडे परिधान करायचे आहेत. म्हणजे हिरवा रंग, लाल रंग, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा यासारख्या रंगाच्या साड्या आपल्याला परिधान करायच्या आहेत. त्यामध्ये तुम्ही वांगी कलरची साडी सुद्धा परिधान करू शकता. त्याचबरोबर महिलांनो, हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती महिलांनी अवश्य हातामध्ये घालाव्यात. या दिवशी
जर तुमच्याकडे आधीच्या बांगड्या असतील किंवा 4 दिवसात किंवा सुतकामध्ये वापरलेल्या बांगड्या असतील तर तुम्ही अशा बांगड्या वटपौर्णिमेच्या दिवशी घालू नका. या दिवशी तुम्ही 4 का होईना, 6 का होईना, परंतु नवीन बांगड्या घ्या आणि हिरव्याच बांगड्या या दिवशी घाला. 6 भरले तरी चालतील. मात्र त्या दिवसांमध्ये वापरलेले कपडे आणि बांगड्या चुकून सुद्धा महिलांनी वडाची पूजा करताना घालू नका. म्हणजेच मासिक पाळीच्या दिवसांमध्ये किंवा सुतकामध्ये वापरलेले कपडे वापरायचे नसतात. तसेच वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. फांदी वगैरे तोडून आणलेली असेल तर तुम्ही त्याची पूजा करताय तर असं करू नका. जर वडाचे झाड लावायचे असेल तर तुम्ही वडाचं नवीन झाड सुद्धा घेऊन या आणि वडाच्या झाडाची पूजा केली तर नंतर ते तसंच झाड तुम्ही एखाद्या गार्डन मध्ये तुमच्या घराजवळ लावलं तरी सुद्धा अतिशय उत्तम. परंतु फांद्या तोडून त्या फांद्यांची पूजा करू नका किंवा फांद्या तोडण्याची चूक सुद्धा अजिबात करू नका. कारण वडाची झाडाची पूजा करायची असते, अगदी त्याच दिवशी फांद्या तोडू नयेत. त्यामुळे पूजा जर करायची असेल तर झाडाचीच पूजा करा. बऱ्याच महिला फांद्यांची पूजा करतात, पण चुकून सुद्धा असं करू नका. फांदी तोडायची नसते. बऱ्याच ठिकाणी झाडं असतात, आपण तिकडे जाऊनच पूजा करावी. उगीच आळस करू नये. या दिवशी कोणाचा अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल, आपल्याकडून पाहुणचार करून घेईल, मान सन्मान करून घेईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा मान सन्मान करायचा आहे, कोणाचाच अपमान करायचा नाही. याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी मांसाहार, मद्यपान होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. तुम्हाला या दिवशी जेवढी झाडं लावता येतील तेवढी लावा.